मुक्ताईनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। मुक्ताईनगरमधील धामंदे व बेलखेड येथील प्रयोगशील शेतकऱ्यांना गहू लागवडीत मोठा धक्का बसलाय। आपल्या शेतीत अर्ध्या भागात घरचे पारंपरिक गहू बियाणे वापरणाऱ्या या शेतकऱ्यांना दुसऱ्या भागात वापरलेल्या अंकुर कंपनीच्या बियाणांनी अक्षरशः तोंडघाशी पाडले। जिथे घरच्या बियाणांची 100% उगवण झाली, त्या ठिकाणी कंपनीच्या बियाणांमधून दाणा देखील अंकुरला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून कृषी क्षेत्रातील बियाणे कंपन्यांच्या विश्वासावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले। याबाबत अधिक माहिती अशी की विकास पाटील, रमेश कोळी, विनोद पाटील, सुनील पाटील, किरण पाटील यांनी आपल्या शेतात गहू लागवड करण्याचा निर्णय घेतला होता। त्यामध्ये त्यांनी घरात ठेवलेले पारंपरिक पद्धतीने जतन केलेले गहू वापरले आणि बाजारातील नामांकित कृषी केंद्रातून अंकुर कंपनीचे नवीन गहू बियाणे विकत घेतले आणि त्याची लागवड केली। परंतु यातून गव्हाचा दाणा देखील निघत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे। त्यामुळे आता कृषी विभागाने आणि शासनाने या कंपनीच्या बियाणांची तातडीने चौकशी करावी आणि निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात येते। काय सांगाल तुम्ही या शेतामध्ये हा जो प्रकार? आमच्या शेतामध्ये आम्ही अंकुर कंपनीचं गव्हाचं बियाणं पेरलेलं आहे। ते निघालं नाही, काही निघालं, काही निघालं नाही। आणि घरचा गहू पेरला तर तो मस्त निघालाय। तर हे आम्ही बियाणं लक्ष्मण शामराव तराळ अंतुर्ली या विक्रेत्याकडून आणलेलं आहे। तर त्यांनी सांगितलं बुवा, आम्ही कंप्लेंट केली त्यांच्याकडे, तर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही कृषी अधिकाऱ्याकडे जा आणि तिथे तुमची कंप्लेंट नोंदवा। अगोदरच आम्ही आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे। केळीला भाव नाही आणि सरकार याला काही नुकसान भरपाई पण काही देत नाही। आणि अगोदरच हा मी नंतर त्यामुळे गहू पेरला तर तो गहू या अशा प्रकारे निघाला। तर म्हणजे त्याचा पुढचा काहीच हे नाही बुवा की हा पुढच्या करता आपल्याला उंबी लागेल किंवा मोठा होईल। तर त्यामुळे आम्ही काय करावं हे समजत नाही आम्हाला। पुढची काय मागणी राहणार? पुढची काय मागणी राहणार? तर आमची हे नुकसान भरपाई सरकारने कंपनीने भरून द्यावी किंवा काहीतरी आम्हाला मदत करावी असे आमचं म्हणणं आहे। आताची शेतकऱ्याची परिस्थिती जर बघितली तर शेती हा शेतकऱ्यासाठी दुसरा पर्याय आहे। कारण की तो पहिला पर्याय उत्पन्नाचा बघतच नाही। त्याच्यात आणि त्यामध्ये देखील जर शेतकऱ्याची अशा कंपन्यांकडून जर फसवणूक होत असेल तर शेतकऱ्यांनी करावं काय? आज माझ्या समोर तुमच्या समोर उदाहरण सांगू शकतो की हे घरी लावलेला हा गहू आहे, त्याच्यामध्ये 100% ते जगलेला आहे आणि हे अंकुर कंपनीचं बियाणं आहे ते 10 ते 20% जगलेलं आहे। तर यामध्ये विषय असा आहे की 100% कंपनीने आमची फसवणूक केलेली आहे। माझ्यासोबत बेलखेड धामंद्याचे शेतकरी इथं हजर आहेत। त्याच्यामध्ये विकास बाळू पाटील आहेत, त्याच्यामध्ये रमेश कोळी आहेत, विनोद पाटील आहेत, सुनील पाटील आहेत। असे धामंदा, बेलखेड, भोकरी अशा तिघी गावामधून 10 ते 15 शेतकऱ्यांची या कंपनीकडून फसवणूक झालेली आहे। तर माझी प्रशासनाला विनंती असेल की तुम्ही संबंधित कंपनीची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी व संबंधित विक्रेत्याला देखील समज द्यावा की किंवा त्यांनी देखील त्या बियाण्याची अंमलबजावणी केली पाहिजे किंवा ते बोगस बियाणं आहे का चांगलं बियाणं आहे। व शेतकरी जो या अडचणीला सामोरे गेलेला आहे त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे त्या संबंधित विक्रेत्याने देखील उभं राहणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याची याच्या पुढे फसवणूक होणार नाही। शेतकरी म्हणून मी याकडे असं बघतो की जर अशीच फसवणूक पुढे होत गेली तर माझ्यासारखे जे युवा शेतकरी आहे ते शेती करायला पुढे घाबरतील व या क्षेत्रात उतरणार नाही। केळीचा 100% मानला जातो, पण तुम्ही जर मागच्या 4-5 महिन्याचा जर इतिहास बघितला असेल तर केळीला 100-200 रुपये क्विंटल भाव आहे। जर त्याची लागत व मजुरी बघितली तर त्याच्यापेक्षा भावापेक्षा मजुरी महाग आहे। तर त्याच्यामुळे शेतकरी पहिलेच केळीमध्ये हैराण आहे। त्याच्यामध्ये जर असं बोगस बियाणं शेतकऱ्याला मिळालं तर तो शेतीकडे म्हणजे मग शेती पेरणी सोडून देईल माझ्या मते। तर प्रशासनाला काय मागणी करा? प्रशासनाला मी एवढीच मागणी करेल की ज्या पण या बियाणं निर्मात्या कंपनी आहे तुम्ही त्यांची पुन्हा चौकशी करा व जे आमची ज्या कंपनीनं अंकुर कंपनीनं फसवणूक केलेली आहे त्याची देखील चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा व आमचं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांची नुकसान भरपाई करून द्यावी। माझं नाव किरण प्रकाश पाटील, राहणार धामंदे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी विठ्ठल धनगर, मुक्ताईनगर।